चला बघू प्रॅक्टिस सेट 41 7th क्लासचं चॅप्टर आहे. फर्स्ट क्वेश्चन बघा. इफ द इंटरेस्ट ऑन 1700 रुपीज इज 340 रुपीज फॉर 2 years द रेट ऑफ इंटरेस्ट मस्ट बी. मग ऑप्शन दिले आपल्याला 12%, 50%, 4%, 10%. ठीक आहे. या ऑप्शनमधून एक आपला आन्सर आहे. तर बघा यात काय म्हटलं आहे. इफ द इंटरेस्ट ऑन 1700 रुपीज 1700 रुपीजवर लागणारा इंटरेस्ट किती दिला आहे म्हणते 340. म्हणजे हा किती झाला आपला टोटल इंटरेस्ट झाला. जिथे ऑन लागलं त्याला म्हणतो आपण प्रिन्सिपल. जिथे ऑन आलं ते समजायचं की आपलं प्रिन्सिपल आहे. तर हे काय झालं आपलं प्रिन्सिपल झालं 1700. किती वर्षासाठी ठेवलं 2 yearsसाठी ठेवलं. आता आपल्याला काय काढायचं आहे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे आर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर मी रफमध्ये करून दिलं आहे थोडं. पी किती दिलं आहे आपल्याला 700, आय किती दिला आहे 340, टी किती दिलं आहे 2. याच्यातून आपल्याला आर काढायचा आहे. आय जिथे आय इज इक्वल टू पी आर टी हा फॉर्म्युला आहे आपला. हा पुटअप केला मी. ठीक आहे. जिथे जे व्हॅल्यू दिली आहे ते व्हॅल्यू ठेवायची. आयच्या जागी 340 आहे. ठीक आहे. पीच्या जागी 1700 आहे. आर दिलेला आहे का नाही दिलेला आहे आर म्हणून आर लिहिला. इंटू 2 दिला आहे डिवायडेड बाय 100. ठीक आहे. 100ला इकडे आणायचं आपण. आरला एकटं सोडायचं आहे. 100ला इकडे आणावं लागेल. 100 डिवाइडमध्ये आहे म्हणून इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. तर मल्टिप्लाय 100 डिवायडेड बाय 1700 इंटू 2. ठीक आहे. आरला एकटं सोडलं कारण हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे म्हणून इकडे जाताना डिवाइडमध्ये येईल. तर बघा इथे भाग द्या. 2 0 आहे. इथे 2 0 आहे. कट झाले. ठीक आहे. 17चा पूर्ण भाग याच्यात जातो आपण. 17 2 जा 34 आणि हे वरचा 0 आणि मग 2चा पूर्ण 20मध्ये भाग जातो. 2 10 जा 20. मग आन्सर किती आपला आलं 10%. मग आर किती आलं 10%. म्हणजे ऑप्शनमध्ये 10% दिसत आहे का हो 10%. 4th नंबरचा आपला आन्सर आहे. चला बघू सेकंड क्वेश्चनकडे. सेकंड क्वेश्चन. इफ द इंटरेस्ट ऑन 3000 रुपीज इज 600 रुपीज 3000 रुपीजवर आपल्याला किती इंटरेस्ट भेटत आहे 600 रुपीज भेटत आहे. म्हणजे आपला आय काय झाला 600 झाला. पी काय झाला 3000 झाला. ॲट अ सर्टन रेट फॉर अ सर्टन नंबर ऑफ इयर. काही वर्षासाठी काही रेटवर. ठीक आहे. ते दिले आहे का नाही दिलेलं आहे. व्हॉट विल द इंटरेस्ट बी ऑन 1500 रुपीज. मग 1500 रुपीजवर आपल्याला किती इंटरेस्ट भेटेल अंडर दी सेम कंडिशन. याची जशी सेम कंडिशन राहीन याची जी कंडिशन राहीन याची सेम कंडिशन राहीन. फक्त प्रिन्सिपल चेंज राहीन. तर प्रिन्सिपल आपल्याला दिला आहे इथे 15,000. ठीक आहे. तर आपण रफमध्ये करू. पी दिलेला आहे पहिल्या याच्यात. पहिलं P1 सॉल्व करू आपण. ठीक आहे. I1 दिलेला आहे 600 रुपीज. ठीक आहे. आर टी दिला आहे का आर टी दिला नाही आहे. रेट ऑफ इंटरेस्ट बी दिला नाही आहे आणि टाईम पण नाही दिला आहे. आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय 100. ठीक आहे. 600 दिला आहे. आय पी किती दिला आहे 3000 दिला आहे. आर नाही दिला आहे. टी नाही दिला आहे म्हणून जसं तसं लिहिलं आपण 100 घेतले. ठीक आहे. 100ला इकडे नेलं म्हणून मल्टिप्लिकेशन आणि हे सगळं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे म्हणून इकडे डिवाइडमध्ये जाईल. 600 इंटू 100 डिवायडेड बाय 3000. आर टी दिलेलं आहे का नाही दिलं आहे. तर आर टीला एकटं सोडलं आपण. आर टीची व्हॅल्यू किती आली 20%. आता 20% कशी आली 2 0 2 0 इथचे कट आणि इथचा 1 0 कट इथचा 1 0 कट. तर इथे बघा 3 2 जा 6 आणि 1 0 उरलेला होता तो. ठीक आहे. तर इथे किती आलं 20% आन्सर आला. ते हे आपण आर टी काढलं पण आपण इंटरेस्ट काढला का याच्यावरचा. हा आपला P2 आहे प्रिन्सिपल दिलेला आहे. तर याच्यावरचा इंटरेस्ट काढला का नाही काढला. तर इंटरेस्ट काढू आपण. P2 इक्वल्स टू 1500. I2 काढायचा आहे आपल्याला. क्वेश्चन मार्क दिला आहे. I2 काढायचा आहे इक्वल्स टू PRT डिवायडेड बाय 100. आपला फॉर्म्युला लावला. I2 काढायचा आहे इक्वल्स टू 1500 आता दिला आहे प्रिन्सिपल आणि आर टी किती दिला आहे आपला 20. ठीक आहे. डिवायडेड बाय 100 केल्यानंतर कटपीट करायचं. 25 जा 100. 20मध्ये पूर्ण 100चा भाग जाते ना. 5 3 जा
15 आणि राहिले किती झिरो, 2 झिरो राहिले. तर आन्सर किती आला, I2 आपला 300 आलं. म्हणजे 15,000 रुपीजवर आपल्याला किती इंटरेस्ट भेटत आहे, 300. तर आपल्या ऑप्शनमध्ये आहे का बघू, 300 आहे. तर हे आपलं फर्स्ट ऑप्शन राईट झालं. चला बघू थर्ड क्वेश्चनकडे. थर्ड क्वेश्चन बघू. जावेद डिपॉझिट 12,000 रुपीज ॲट 9 PCPA इन द बँक फॉर सम इयर. काही वर्षाकरता जावेदनी डिपॉझिट केले बँकमध्ये पैसे. किती केले, 12,000 रुपीज. किती पर्सेंट इंटरेस्टनी, 9 PCPA. अँड विड्र्यू हिज इंटरेस्ट एव्हरी इयर. आणि प्रत्येक इयरला त्यावर मिळणारा इंटरेस्ट, ह्या प्रिन्सिपलवर मिळणारा इंटरेस्ट त्यांनी तो काढत गेला. तर एंड ऑफ द पिरियड ही हॅड रिसीव्ह ऑलटुगेदर 17,400. त्याला अखेरच्या वर्षी किती अमाऊंट मिळाली, पूर्ण 17,400. ठीक आहे. तर हे काय झालं, आपलं अमाऊंट झाली रुपीज. फॉर हाऊ मेनी इयर हॅड ही डिपॉझिट हिज मनी. तर मग किती वर्षासाठी ठेवले त्यांनी, की त्याला 17,400 रुपीज हे अमाऊंट म्हणून मिळाले. तर चला काढू आपण. गिवन बघा, प्रिन्सिपल किती दिलं आहे आपल्याला, 12,000 रुपीज. इतके रुपीज त्यांनी डिपॉझिट केले होते. किती पर्सेंट इंटरेस्ट होता, रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, 9%. टी किती दिलं आहे, इथे टी दिलेलं आहे का, नाही दिलं आहे. तर टी काढायचं आहे, तर क्वेश्चन मार्क. अमाऊंट दिलेलं आहे, आखरीवर त्याला किती अमाऊंट भेटली, 17,400 अमाऊंट भेटली. तर सिम्पल अमाऊंटचा फॉर्म्युला आहे आपल्याला माहीत आहे, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. ठीक आहे. तर बघा, अमाऊंट 17,400, प्रिन्सिपल दिलं आहे 12,000, इंटरेस्ट काढायचा आहे. आय लिहिला आपण, आयला एकटं सोडलं, 12,000ला इकडे आणलं, तर इकडे प्लसमध्ये आहे 12,000, ते इकडे जाताना कशामध्ये होईल, मायनसमध्ये होईल. बघा इकडे 17,400 मायनस 12,000 इक्वल्स टू आय काढायचं आहे. तर आय इक्वल्स टू किती आला आन्सर, याला मायनस केलं तर 5,400 असा आन्सर आला, आपलं इंटरेस्ट आलं. ठीक आहे. तर त्याचा टाईम पिरियड आपल्याला काढायचा आहे. ते इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरू आपण, तेव्हाच टी निघेल ना आपला, PRTमध्ये टी आहे ना, तर तेव्हा टी निघेल. तर आयचा फॉर्म्युला लावला, इक्वल्स टू PRT डिवायडेड बाय 100. आय दिलेला आहे 5,400 दिला आहे, इक्वल्स टू पी किती दिला आहे आपला, 12,000 दिला आहे, आर किती दिला आहे, 9 दिला आहे, टी काढायचा आहे आपल्याला, डिवायडेड बाय 100. ठीक आहे. 100ला इकडे नेलं आपण, ते हे डिवाइडमध्ये येते, हे मल्टिप्लिकेशनमध्ये झालं. ठीक आहे. 5,400 इंटू 100 डिवायडेड बाय 12,000 इंटू 9 इक्वल्स टू टी म्हणजे टाईम. तर टी इक्वल्स टू, बघा इथे कसं भाग दिला, 2 झिरो आहे इथे, तर 2 झिरो इथे कट केले, इथे 1 झिरो आहे, इथे 1 झिरो आहे, कट केले, काय उरलं, 540 इंटू 1 डिवायडेड बाय 12 इंटू 9. ठीक आहे. तर 9चा पूर्णपणे भाग इथे जातो, 9 6 54 आणि 6 उरले. ठीक आहे. 12चा पूर्णपणे इथे भाग जातो, 12 5 60. तर किती आन्सर आपला आला, 5. म्हणजे टी इज इक्वल टू 5 इयर्स आलं. नंबर ऑफ इयर किती आला, इज 5 इयर्स लिहायचं. हेन्स नंबर ऑफ इयर इज 5 इयर्स. चला बघू फोर्थ क्वेश्चनकडे. चला फोर्थ क्वेश्चन बघू. लता पेन बारो some money from a bank at a rate of 10 PCPA interest for 2.5 years to start a cottage industry. कॉटेज इंडस्ट्री स्टार्ट करण्यासाठी लताबाईंनी बँकेकडून काही मनी घेतले, म्हणते पैसे घेतले. तर किती पर्सेंट इंटरेस्टने घेतले, 10% इंटरेस्टने घेतले. आणि किती वर्षासाठी घेतले, 2.5 yearsसाठी. इफ शी पेड 10,250 रुपीज हॅज अ टोटल इंटरेस्ट. टोटल इंटरेस्ट किती पेड केला तिने, 10,250. हाऊ मच मनी हॅड शी बारो, म्हणजे मग तिने किती पैसे घेतले होते. ठीक आहे. तर किती पैसे घेतले म्हणजे आपण प्रिन्सिपल काढतो. ठीक आहे. टोटल इंटरेस्ट आपल्याला दिला आहे 10,250 दिला आहे, रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे आणि नंबर ऑफ इयर्स दिला आहे. चला बघू आन्सरकडे. चला बघू फोर्थ क्वेश्चन. गिवन दिला आहे, टोटल इंटरेस्ट दिला आहे आय इक्वल्स टू 10,250 रुपीज. रेट ऑफ इंटरेस्ट का किती दिला आहे, 10 PCPA.
टाईम किती दिला आहे 2.5 इयर. पहिले 2.5 इयरला सॉल्व करून घेऊ आपण. खाली मल्टिप्लिकेशन करतो आणि वरती प्लस करतो. तर 2 × 2 प्लस 1 डिनॉमिनेटरमध्ये जे आहे ते लिहायचं 2. ठीक आहे. 2 2 2 जा 4 प्लस 1 5 येते. 5 डिवायडेड बाय 2 इयर्स. ठीक आहे. टाईम किती आला 5/2 इयर्स. प्रिन्सिपल आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. इंटरेस्टचा फॉर्म्युला लावायचा PRT डिवायडेड बाय 100. ठीक आहे. इंटरेस्ट दिलेला आहे 10,250 इज इक्वल्स टू P दिला आहे का नाही दिला आहे. P काढायचं आहे इंटू 10 इंटू 5/2 डिवायडेड बाय 100. 100ला आपण इकडे आणलं. 100ला इकडे आता जाताना हे डिवाइडमध्ये आहे तर इकडे काय येईल मल्टिप्लिकेशनमध्ये होईल. तर मल्टिप्लिकेशनमध्ये 100 इक्वल्स टू P इंटू 10 जसे तसे लिहिलं आहे 5/2. ठीक आहे. 2ने इथे डिवाईड केलं 2 5 जा 10. तर इथे किती आहे आन्सर आला 25. ठीक आहे. तर बघा 10,250 इंटू 100 डिवायडेड बाय 25. 25 इथे कशामध्ये आहे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे म्हणून इकडे डिवाइडमध्ये गेले इक्वल्स टू P इक्वल्स टू मग 25 4 जा 100 होते. 25चा पूर्णपणे भाग जातो. ठीक आहे. तर भाग देऊन द्यायचा 10,250 इंटू 4 राहिले. ठीक आहे. लिहिले आपण P इक्वल्स टू मग मल्टिप्लिकेशन केलं आणि किती आन्सर आलं 41,000. तर लिहायचं हेन्स 41,000 रुपीज हॅड शी बरो. म्हणजे तिने किती घेतले बँकेकडून 41,000 रुपीज घेतले. ठीक आहे. चला बघू नेक्स्ट क्वेश्चनकडे. 5th क्वेश्चन बघा. फिल इन द ब्लँक्स इन द टेबल. ठीक आहे. पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला प्रिन्सिपल दिलं आहे. काहीचे प्रिन्सिपल आपल्याला काढायचे आहे. रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे. पूर्ण याचे टाईम दिलेला आहे. काहीचे टाईम आपल्याला काढायचे आहे. इंटरेस्ट काहीचे दिलेलं आहे. एकाचं काढायचं आहे आपल्याला. अमाऊंट काहीचे दिलेलं आहे. काहीचे काढायचे आहे. तर इथे सेपरेटली 5 क्वेश्चन आहे आणि आपल्याला काढायचे आहे. तर आपल्याला 2च फॉर्म्युला लक्षात ठेवावे लागते. I बरोबर 2 PRT डिवायडेड बाय 100 आणि अमाऊंटवाला फॉर्म्युला काय आहे आपला प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. तर इथे बघा फर्स्ट क्वेश्चनमध्ये प्रिन्सिपल दिला आहे. रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे 7. टाईम दिलेला आहे 3 इयर्स. इंटरेस्ट काढायचा आहे आणि अमाऊंट आपल्याला काढायची आहे. तर फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर बघा 2च फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. त्यातला फर्स्ट फॉर्म्युला काय आहे आपला I इक्वल्स टू PRT डिवायडेड बाय 100. ठीक आहे. प्रिन्सिपल दिला आहे 4,200 इंटू 7 इंटू 3 डिवायडेड बाय 100. ठीक आहे. 2 0 आहे. कट केले आपण. इथे काय उरलं रिमेनिंग काय उरलं 42 इंटू 7 इंटू 3. याला पूर्ण डिवाईड केलं मल्टिप्लाय करून आन्सर किती आला 882. म्हणजे इंटरेस्ट किती आला आपला 882. तर इंटरेस्ट काय आला आपला 882. आता अमाऊंट काढायची आपल्याला. अमाऊंट बघा अमाऊंट इक्वल्स टू P प्लस I म्हणजे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. तर प्रिन्सिपल किती आहे 4,200 प्लस इंटरेस्ट किती आहे 882. तर दोघांची प्लस केली. प्लस करून काय आन्सर आला 5,082. अमाऊंट किती आला 5,082. तर इथे लिहायचं 5,082. ठीक आहे. हे आन्सर आला. सेकंड क्वेश्चनचा आन्सर बघू आपण. प्रिन्सिपल दिला आहे का नाही क्वेश्चन मार्क आहे. रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे. टाईम दिलेला आहे. इंटरेस्ट दिलेला आहे. अमाऊंट काढायचं आहे. तर चला बघू सेकंड क्वेश्चनच्या आन्सरकडे. I इक्वल्स टू PRT डिवायडेड बाय 100. तर I दिलेला आहे 1200 इक्वल्स टू P दिलेला आहे का नाही. P लिहिला इंटू 6 दिला आहे रेट ऑफ इंटरेस्ट आणि टाईम किती दिला आहे 4 डिवायडेड बाय 100. तर 100ला इकडे आणू आपण. 100 डिवाइडमध्ये आहे तर इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. हे सगळं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे म्हणून इकडे जाताना डिवाइडमध्ये जाईल. बघा 1200 इंटू 100 डिवायडेड बाय 6 इंटू 4 आणि P काढायचा आहे. Pला एकटं सोडलं आपण. मग बघा इकडे भाग देऊ. 6 2 जा 12. 6 2 जा 12. 2 0 राहिले. ठीक आहे. 2 0 वरती लिहिले. इथे किती आले 200. मग 4चा पूर्णपणे भाग द्यायचा. 4 1 जा 4. 4 2 जा 4 5 जा 20. 4 5 जा 20 आणि 1 0 उरला 1 0 म्हणजे इथे किती आला 15 इंटू 100. ठीक आहे. P किती आला मग याचं मल्टिप्लिकेशन केलं 5,000 P आला. तर म्हणजे प्रिन्सिपल किती आला आपला 5,000. तर इथे प्रिन्सिपल दिला होता का नाही. किती आला आपलं
1000. ठीक आहे. आता अमाऊंट काढू आपण. तर बघा अमाऊंट इक्वल्स टू पी प्लस आय इक्वल्स टू पी किती दिला आहे 5000 प्लस अमाऊंट किती इंटरेस्ट किती दिला आहे 1200 दिला आहे. याचं प्लस करून किती आन्सर आलं 6200 आन्सर आलं. तर अमाऊंट किती आली 6200. तर अमाऊंटच्या साईडनं लिहू 6200. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन बघू. प्रिन्सिपल दिला आहे 8000, रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे 5, टाईम हे काढायचं आहे आपल्याला, इंटरेस्ट दिलेला आणि अमाऊंटसुद्धा आपल्याला काढायची. आय इक्वल्स टू पी आर टी डिवायडेड बाय 100. आय दिला होता 800 इंटू पी दिलेला आहे 8000 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे 5. टी काढायचा आहे तर टी घेतला आपण डिवायडेड बाय 100. ठीक आहे. डिवायडेड बाय 100 केला तर 100ला इकडे आणलं आपण तर 100 डिवाइडमध्ये आहे ते इकडे जाईन मल्टिप्लिकेशनमध्ये. मल्टिप्लाय 100 डिवायडेड बाय 8000 इंटू 5. हे सगळे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे म्हणून इकडे डिव्हिजनमध्ये लिहिले. इक्वल्स टू टी इक्वल्स टू मग बघा 2 0 आहे इथे 2 0 आहे वरती आणि खाली 2 0 आहे म्हणून कटपीट केले. इथे 1 0 आहे इथे 1 0 आहे कट होते. ठीक आहे. 80 इंटू 1 डिवायडेड बाय 8 इंटू 5. हे जे रिमेनिंग होतं ते लिहिलं आपण. मग आता भाग द्यायचा 8 10 जा 80. ठीक आहे. 5चा पण 10मध्ये भाग जाते 5 2 जा 10. तर किती आन्सर आलं आपलं टाईम इज इक्वल टू 2 आलं. 2 इयर्स आले. ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे अमाऊंट काढायची आहे आपल्याला. अमाऊंट इज इक्वल टू पी प्लस आय प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. तर पी किती दिला आहे आपल्याला पी किती दिला होता 8000. तर 8000 लिहिला प्लस इंटरेस्ट किती दिला होता 800. तर 800 लिहिला तर अमाऊंट किती आली 8800. ठीक आहे. 8800 अमाऊंट आली. तर 8800 अमाऊंट आली. ठीक आहे. फोर्थ क्वेश्चन बघू आपण. प्रिन्सिपल दिला आहे का नाही हे काढायचं आहे आपल्याला. रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे 5%. टाईम दिलेला आहे का नाही टाईमसुद्धा काढायचा आहे. इंटरेस्ट दिला आहे 6000 आणि अमाऊंट दिली आहे 18000. ठीक आहे. चला काढू. जसं मी म्हटलं की 2 फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे आहे. तर त्यातला फर्स्ट फॉर्म्युला लिहावा लागेल पहिले. आय इक्वल्स टू पी आर टी डिवायडेड बाय 100. ठीक आहे. तर आय इज इक्वल टू 6000 मग इक्वल्स टू पी दिला आहे का नाही आणि आर दिला आहे 5 आणि टी दिला आहे का नाही दिला आहे. तर मग एक कोणतीही संख्या नाही दिली तर आपण काढू शकतो. पण 2 संख्या जर नाही दिली तर आपण काढू शकतो का नाही. तर मग आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल का पहिले. तर हा यूज करावा लागणार नाही कारण की इथे 2 संख्या नाही दिलेली आहे. जर एक संख्या जर पी काढायचं सांगितलं असतं तर पी काढलं असतं आपल्याला. पण इथे पी आणि टी काढायला लावला आहे. तर पी आणि टी एका याच्यात निघेल का नाही निघणार. म्हणून हे पहिले स्टेप करायची नाही. तर पहिली स्टेप कोणती करायची तर पहिली स्टेप इथून पहिली स्टेप स्टार्ट करायची. पहिले अमाऊंट लिहायचं. अमाऊंट इक्वल्स टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. अमाऊंट इक्वल्स टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. तर अमाऊंट दिलेले आहे 18000. प्रिन्सिपल दिला आहे का नाही दिला आहे तर पी काढायचं आहे प्लस 6000. ठीक आहे. इंटरेस्ट दिला आहे 6000. इकडे इंटरेस्टला इकडे आणलं इक्वल्स टूच्या इकडे आणलं. हे प्लसमध्ये आहे ते इकडे जाताना कशामध्ये होईल मायनसमध्ये होईल. तर बघा 18000 मायनस 6000 तर किती होणार प्रिन्सिपल 12000 प्रिन्सिपल निघणार. तर आता लावू शकतो. आता पी दिलं आहे आपल्याला टीच फक्त काढायला लागेल. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला लावू शकतो आपला. आय इज इक्वल्स टू पी आर टी डिवायडेड बाय 100. तर ठीक आहे. आय किती दिला आहे 6000 दिला आहे इक्वल्स टू पी किती दिला आहे 12000 आपण आताच काढला. आर किती दिला आहे 5 दिला आहे. टी काढायचं आहे. ठीक आहे. डिवायडेड बाय 100. तर मग 100ला इकडे आणू आपण. ते इकडे जाताना मल्टिप्लिकेशनमध्ये होईल 100. तर मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिलं. हे सगळं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे ते इकडे इक्वल्स टूच्या इकडे जाताना डिवाइडमध्ये होईल म्हणजे 12000 इंटू 5 लिहिलं. तर इक्वल्स टू टी. ठीक आहे. तर टीला लिहिलं आपण इक्वल्स टू. आता इथे बघा 2 0 आहे इथे 2 0 आहे कट केले मी. 1 0 आहे इथे 1 0 इथे आहे कट केले मी. तर इथे काय उरलं 600 इंटू 1 आणि इथे काय उरलं 12 इंटू 5. तर आता बघा 12 5 जा
60. 12 5 जा 60. 1 0 आले, 1 0 लिहिले इथं, म्हणजे 15 1 जा 15. 5 राहिले तर 5चा पूर्ण भाग जातो इथे. 5 10 जा 50. तर किती आलं आपलं? टी इक्वल्स टू 10 इयर्स आलं. तर चला लिहू आपण. प्रिन्सिपल किती आलं होतं आपलं? 12,000 प्रिन्सिपल आलं होतं. आणि इयर किती आले आपले? टाईम किती आला? 10 इयर आला. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे ओढू. 5th क्वेश्चनमध्ये बघा काय काढायचं आहे? प्रिन्सिपल काढायचं आहे आपल्याला. रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे. ठीक आहे, टाईम दिलेला आहे इथे, इंटरेस्ट दिलेला आहे आणि अमाऊंटसुद्धा आपल्याला काढायची आहे. चला बघू. आय इक्वल्स टू PRT डिवायडेड बाय 100. आय दिलेला आहे 2400. पी दिलेला आहे का? नाही. पी काढायचा आहे इंटू 2.5. रेट ऑफ इंटरेस्ट दिला आहे 5. टाईम दिलेला आहे डिवायडेड बाय 100. ठीक आहे, तर 2400 जवळ 100ला आपण आणू, कारण की हे डिवाइडमध्ये आहे, इकडे जाताना मल्टिप्लिकेशनमध्ये होईल. ठीक आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये झालं. पी इक्वल्स टू इथे जे उरलं ते लिहायचं. पी इक्वल्स टू 2.5 इंटू 5. तर पहिले 2.5ला सॉल्व करून घ्यायचं, कारण आपल्याला इझी जाईल, इझी कॅल्क्युलेशन होईल. तर 2.5ला कसं सॉल्व करतो? इथे खाली मल्टिप्लिकेशन करतो आणि वरता प्लस करतो. तर 2 इंटू 2 प्लस 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर लिहितो 2. ठीक आहे, 2 2 जा 4 प्लस 1 5 आलं, 5/2. तर काय आलं? 5/2. आणि इथे किती आलं? 5. हे टी जसं तसं लिहिला 5. ठीक आहे, इथे बघा 2400 इंटू 100 इंटू 2 लावलं. काऊन? कारण की हे 2 डिवाइडमध्ये येते, इकडे जाताना मल्टिप्लिकेशनमध्ये होईल. ठीक आहे, तर इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये गेलं 2 आणि हे सगळं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, तर इकडे जाताना कशामध्ये होईल? डिवाइडमध्ये. तर डिवाइडमध्ये 5 इंटू 5. ठीक आहे, पी इक्वल्स टू 2400 इंटू 4 इंटू 2 आलं. आता हे कसं आलं? 5 2 जा 10 1 0. 5 2 जा 10 1 0. ठीक आहे, 5 4 जा 20, म्हणून 2400 इंटू 4 इंटू 2 आलं. ठीक आहे, पी इक्वल्स टू काय आलं? हे गुणाकार करा पूर्ण. तर काय आला आन्सर? 19,200. म्हणजे प्रिन्सिपल किती आलं? 19,200. मग अमाऊंट काढायची होती. अमाऊंट इक्वल्स टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. तर प्रिन्सिपल किती दिला आहे आपल्याला? 19,200 प्लस इंटरेस्ट किती दिला आहे? 2400. तर याला सगळ्यांना प्लस करा, तर किती येते आन्सर? 21,600. म्हणजे अमाऊंट किती दिलं आहे आपल्याला? 21,600. चला लिहू तिकडे. प्रिन्सिपल काय दिलं होतं? 19,200 दिलं होतं प्रिन्सिपल आपल्याला. ठीक आहे, अमाऊंट किती दिली आहे आपल्याला? 21,600. 21,600. ठीक आहे,